आज आहे अंगारकी चतुर्थी. अंगारकी चतुर्थी निमित्ताने बाप्पाच्या आवडीचा प्रसाद हा नैवेद्यासाठी झालाच पाहिजे. म्हणजे उकडीचे मोदक. उन्हाळ्यात आलेले आहे अंगारकी चतुर्थी. आता सध्या आहे आंब्याचा सीझन. आपण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीचे मोदक आज बनवणार आहे. नमस्कार, मी आशाच्या किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. एक आंबा मी स्वच्छ धुवून त्याचा पुढचा भाग कट करून त्याचा असा आंब्याचा मस्त पल्प मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून हलकासा फिरवून घेतलेला आहे. अर्धा वाटी पल्प तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे. जाड बुडाची कढई घेतलेली आहे. पल्प कढईमध्ये घातलेला आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. 1 चमचा तूप घातलेलं आहे. पल्प आपल्याला सतत असा हलवायचा आहे. अगदी चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचे आहे 1 वाटी तांदळाचं पीठ आणि हे पीठ चांगलं मिक्स करून असं झाकण ठेवून उकड काढून घ्यायची आहे आणि 1 नारळ फोडून त्याच्यावरचं छिलकं काढून बारीक काप करून त्याचा चव तयार करून घेतलेला आहे. 1 चमचा तूप घेतलेला आहे. हे चव तुपामध्ये चांगला परतून घेतलेला आहे. 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी पल्प घेतलेला आहे. 2 वाटी नारळाचा चव आहे. तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याचा चांगला असा गोळा तयार होऊन घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये इलायची पावडर घालायची आहे आणि पल्प असा चांगला घट्ट होऊन द्यायचा आहे. हा नारळाचा सारण बघा मस्त घट्ट झालेलं आहे आणि आपली उकड पण तयार झालेली आहे. एका भांड्यामध्ये काढून डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा आणि हाताने असं गरम-गरमच असं मळून घ्यायचं आहे. मग थोडं हाताला पाणी लावून असं हलकसं चांगलं आपण भाकरी कसं चुरतो तशा पद्धतीने चुरून घ्यायचं आहे. त्याचा आता एकसारखे गोळे तोडून घ्यायचे आहेत. वाटी तयार करून घ्यायची आहे आणि वाटीच्या साईडला असं मस्तपैकी काळ्या पाडून घ्यायच्या आहेत. बघा मस्त काळ्या पडलेल्या आहेत. आकार पण छान आलेला आहे वाटीचा. त्याच्यामध्ये घालायचं आहे सारण आणि अगदी अंगठ्याच्या आणि बोटाच्या मदतीने एका साईडला ह्या काळ्या सारायच्या आहेत आणि बंद करून घ्यायचा आहे मोदक. बघा अ, मोद अशा प्रकारे मी दुसऱ्यांदा पण तुम्हाला म्हणजे मोदकाची कढी कशी पाडायची ते दाखवते. बघा वरून ते खालीपर्यंत अशी 2 बोटाच्या आणि अंगठ्याच्या मदतीने हे कळी पाडायची आहे आणि त्याच्यामध्ये हे आपलं सारण घालायचं आहे आणि एका साईडला ह्या कळ्या अशा दाबून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर अशा अंगठ्याच्या मदतीने ह्या कळ्या मस्त अशा फिरून घ्यायच्या आहेत आणि बघा आता आपले सारे मोदक तयार झालेले आहेत. एक चाळण घेतलेले आहे. चाळणीला लावलेले आहे तेल आणि कढईमध्ये घातलेलं पाणी. पाण्याला येऊन दिलेली उकळी. मस्त वाफ तयार झालेले आहे. याच्यामध्ये घालायचे आहेत हे मोदक. मस्त कलर आलेला आहे. मोदकाला अगदी चांगले मस्त दिसण्यासाठी त्याच्यावरती लावायचे आहे केसराच्या काड्या. आता याच्यावरती झाकून ठेवून 15 ते 20 मिनिटं हे मोदक वाफलून घ्यायचे. वाह! काय मस्त मोदक तयार झालेले आहे. कलर पण किती छान झालेला आहे बघा. मस्त आहे. हे मोदक तुम्ही नक्की करून बघा आणि अशाच किचन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, रेसिपी लाईक करा. पुन्हा भेटणार.